नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसं मी माझी इंजिनिअरिंग 1 लाख रुपयाच्या आत केली आणि तुम्हीसुद्धा तुमची इंजिनिअरिंग किंवा फार्मसी 1 लाख रुपयाच्या आत करू शकाल. आणि ही आहे 4 वर्षांची फी. तर ही प्रोसेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला चालू करूया. तर मी बोलत आहे TFWS बद्दल. TFWS म्हणजे ट्यूशन फी वेव्हियर स्कीम. ह्या स्कीम अंतर्गत तुमची कॉलेजची ट्यूशन फी आहे ही वेव ऑफ केली जाते. समजा तुमची वार्षिक फी असेल फॉर पर्टिक्युलर कॉलेज 1,40,000, तर त्यात तुमची ट्यूशन फी असू शकते 1,10,000 किंवा 1,20,000. तर हे 1,20,000 आहे ते वेव ऑफ केले जाते आणि तुम्हाला हे 1,20,000 हे तुमचे माफ केले जातात. आणि जी सुद्धा उरलेली फी आहे ते तुमचे कॉलेज चार्जेस असतात, ज्याच्यामध्ये तुमचे लायब्ररी, लॅब्स आणि ज्या पण अजून तुम्हाला सुविधा मिळत आहेत त्याची ती फी असते. तर तुम्हाला ट्यूशन फी सोडून कॉलेजेस चार्जेस फक्त भरायचे आहेत आणि ते अराऊंड 20,000, 10,000 किंवा 25,000पर्यंत असतात. मॅक्स टू मॅक्स 30,000 असू शकतात, डिपेंडिंग अपॉन तुमची वार्षिक फी. जर तुमची फी वार्षिक 1,60,000 असेल तर कदाचित तुम्हाला TFWSमध्ये 30,000 भरावे लागतील. सो TFWS अंतर्गत तुम्हाला हा बेनिफिट मिळतो. तर आता आपण जाणून घेऊया TFWS सीटचे क्रायटेरिया. तर ह्यासाठी काही क्रायटेरिया ते आपण एक एक करून जाणून घेऊया. पहिला क्रायटेरिया, तुम्ही OBC आणि ओपन कॅटेगरीमध्ये हवेत आणि तुम्ही SC, ST, NT कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही ह्या सीटसाठी अप्लाय नाही करू शकत, कारण ऑलरेडी ह्या कॅटेगरीला सिग्निफिकंट फी कन्सेशन भेटलं जातं. सेकंड क्रायटेरिया, तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या खाली हवं आहे. जर तुमचं उत्पन्न 8 लाखच्या वर असेल, समजा 8.5 लाख असेल, 9 लाख असेल, तर तुम्ही ह्या सीटसाठी ॲप्लिकेबल नाही आहात. थर्ड क्रायटेरिया, तुम्ही टॉप ॲप्लिकंट हवेत ह्या सीटला अप्लाय करण्यासाठी. तर हे आपण पुढे जाणून घेऊया की नक्की ह्याचा अर्थ काय आहे, की तुम्ही कसं TFWSला अप्लाय करू शकतात. सो जेव्हा पण तुम्ही फार्मसी किंवा इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कराल तेव्हा TFWS हा चेकबॉक्स तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये अवेलेबल दिसेल. आणि जेव्हा तुम्ही हा चेकबॉक्स टिक कराल तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल असाल. सो जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कराल तेव्हा TFWS ह्या चेकबॉक्सला नक्कीच चेक करा. आणि जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल आणि तुमचा फर्स्ट राऊंडचा कॉलेज फिलिंग असेल तेव्हा तुम्हाला TFWS कॉलेजेस हे अवेलेबल दिसतील. सो फॉर एक्झाम्पल, जर कोणत्याही सुद्धा महाराष्ट्र स्टेटमधले कॉलेजेसचे मुंबई युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटीसारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये असेल तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजेसचे 2 ऑप्शन दिसेल. फॉर एक्झाम्पल, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये समजा तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल तर तुमच्या फॉर्म फिलिंगच्या टाईमला तुम्हाला पहिलं 2 ऑप्शन्स दिसतील तेरणाचे. एक जे असेल TFWS सीटवाला आणि सेकंड जे असेल ते रेग्युलर सीटवाला. सो फॉर एव्हरी कॉलेजेस तुम्हाला असे 2 सीट्स अवेलेबल दिसतील. आणि जर तुम्हाला TFWS हवे तर तुम्हाला ऑब्वियसली TFWS ह्या सीटला पहिलं ऑप्ट करायचं आहे आणि नंतर तुमचे जे पण चॉईसेस असेल ते तुम्ही ऑप्ट करू शकाल. आणि जर तुम्हाला फक्त TFWSच टार्गेट करायचं आहे तर तुम्ही सगळ्या सीट्सच्या TFWSच्या भरू शकतात. जस्ट तुमचा पर्सेंटाईल चांगला हवा, कारण जर तुमचा पर्सेंटाईल चांगला नसेल तर कदाचित तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये हे कोणतंसुद्धा कॉलेज अलोकेट होणार नाही. सो हे लक्षात ठेवा, तुमचा पर्सेंटाईल चांगला हवा टू गेट अ TFWS सीट. सो राईट, जसं मी तुम्हाला बोललो तुमचा पर्सेंटाईल चांगला हवा आणि जसं मी क्रायटेरियामध्ये बोललो की तुम्ही टॉप ॲप्लिकंट हवा, ह्याचा अर्थ काय ते आपण बोर्डवर बघूया. सो जसं मी तुम्हाला बोललो की 5% ह्या सीट असतात, ह्याचा अर्थ काय तर हा जाणून घेऊया. सो TFWSच्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये 5% सीट्स अवेलेबल असतात फॉर ईच ब्रांच. म्हणजे समजा की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एखादं कॉलेज असेल तेरणा, तर तेरणामध्ये 5 ब्रांचेस आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि अजून एक ब्रांच. तर प्रत्येक ब्रांचमध्ये
टोटल इंटेकच्या 5% सीट तुम्हाला अवेलेबल असणार. सो टोटल इंटेकच्या 5% म्हणजे किती? आता फॉर एक्झाम्पल की तेरणामध्ये CS ब्रांचसाठी असतील 120 सीट्स, तर 120च्या 5% असणार 6 सीट्स. सो 6 सीट्स तुम्हाला अवेलेबल असतील फॉर TFWS. तर तुम्ही जे पण TFWSला अप्लाय करतायत त्यामधले टॉप 6 स्टुडंट हवेत और टॉप 5% स्टुडंट तुम्ही असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल की समजा की तेरणाच्या CSच्या TFWSला 5 लोकांनी अप्लाय केले. सो पहिल्याला 96% आले, दुसऱ्याला 96 समजा पहिल्याला 96.5 आहे, दुसऱ्याला 96.1 आहे, तिसऱ्याला 95 आहे, चौथ्याला 94 आहे, पाचव्याला 94.5 आहे, सहाव्याला 94 आहे आणि एखाद्याला 93 असेल. तर हे जे फर्स्ट 6 स्टुडंट आहेत त्यांना TFWS सीट ॲलोकेट होणार. जो 7th स्टुडंट आहे त्याला TFWS सीट ॲलोकेट नाही होणार आणि हे टॉप 5 ॲप्लिकंट फक्त TFWSला अप्लाय करणारे असतील. सो तुम्ही हे टॉप 5% स्टुडंटमध्ये बिलॉंग केलं हवं आणि तुमचा पर्सेंटाईलसुद्धा चांगला हवा. आणि जनरली अजून एक गोष्ट की TFWS सीट ह्या फर्स्ट राऊंडमध्येच फिलअप होऊन जातात ॲज व्हेरी हाय कॉम्पिटेटिव्ह कोटा. अँड सेकंड थिंग इज तुम्हाला फी खूप कमी फी असते ह्यामध्ये खूप कमी. सो सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी स्टुडंट रिस्क नाही घेत, कारण फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला TFWS सीट भेटू शकते, म्हणजे भेटलेली असते, पण ती सीट तुम्हाला सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये भेटेलच ह्याची शक्यता क्लोज टू 0% आहे. सो म्हणून तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये मिळणं आवश्यक आहे. तुम्हाला भेटू शकतं, पण जे म्हणजे Tier 3 कॉलेजेस, Tier 2 कॉलेजेससाठी जे टॉप वेल नोन कॉलेजेस असतील तिकडे तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्येच ह्या सीट्स फिल होऊन गेलेल्या असतात. सो अशा प्रकारे तुम्हाला TFWS सीट मिळू शकते आणि तुमची फी, तुमची इंजिनिअरिंग किंवा फार्मसी 1 लाख रुपयाच्या आत तुम्ही करू शकतात. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नक्कीच तुम्ही TFWS सीटला ॲप्लाय करा आणि तुम्ही तुमची फीज वाचवा, जर तुम्हाला गरज असेल तरच. जर गरज नसेल तर ह्या सीट्स त्या स्टुडंटसाठी ठेवा ज्याची जास्त गरज असेल. सो धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काहीसुद्धा क्वेरीज असतील, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि तुम्ही LinkedIn किंवा Instagramमध्ये वर मला रीच आऊट करू शकता तुमच्या क्वेरीज विचारण्यासाठी. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.